वॅकेशन म्हटलं तर स्लो लाईफ सगळ्यांनाच आवडते. खूप दिवसांपासून आम्ही कुठेच गेलेलो नव्हतो, कारण आपली जवळची माणसं हरवून जातात तर अत्यंत दुःख होते. पण म्हटलं आता आपण जाऊयात आणि थोडं फिरून येऊयात. त्यासाठी आम्ही एक ट्रिप प्लॅन केलेली आणि आम्ही गेलेलो फिरायला गोव्याला. वर्कलोड तर कायमच असतं, पण रिफ्रेशमेंट पण गरजेचं असतं, हो ना. तर आम्ही केलेली कॅब बुक आणि आम्ही गेलेलो मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवर. रस्त्यात मध्ये थांबून काही पिक्चर्स क्लिक केलेले आणि म्हटलं आपली जर्नी डॉक्युमेंट करावी. त्यानंतर आम्ही पोहोचलेलो मुंबई T2 टर्मिनल. Where we heading towards? Goa. Hello guys. इथे काही पिक्चर्स क्लिक केलेले फॉर मेमरीज. लुक ॲट द गिगी. त्यानंतर गिगीला खूप भूक लागलेली होती आणि शी लव्स साऊथ इंडियन फूड. सो त्यासाठी आम्ही साऊथ इंडियन फूड एन्जॉय केलेला. आणि अगेन ॲज अ मिडल क्लास पर्सन आपल्याला एअरपोर्टवर पिक्चर्स काढायला खूप आवडतं, हो ना. तुम्ही पण रिलेट करू शकाल. सो आम्ही अगेन काही पिक्चर्स क्लिक केलेले आणि त्यानंतर होतं फ्लाईट बोर्ड करायचं. तो आम्ही फ्लाईट बोर्ड करायला गेलो. तिथल्या हवाई सुंदरींना हॅलो करून आम्ही आमची सीट शोधायला गेलेलो. Hey, we will go inside. नमस्ते. आणि आमचा प्रवास स्टार्ट झालेला. तर रिव्ह्यू करूया आपण एअर इंडियाच्या फूडमध्ये. तिथे आम्हाला एक सँडविच आणि एक मफिन सर्व केलेलं होतं. ओके इश होतं, तुम्हाला पण आवडेल. आणि आम्ही थेट पोचलो गोवा इथे. माझ्या मुलीचा चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही बघू शकता, बिकॉज शी लव्स वॉटर्स अँड बीच. कॅब बुक करून आणि वाटेतला नजारा एन्जॉय करून आम्ही पोचलो आमच्या प्रॉपर्टीवर. यू कॅन सी इट्स व्हेरी नाईस 4 स्टार प्रॉपर्टी. आणि थेट गेलो बीचवर. इथून अगदी 4 to 5 मिनिट्सच्या अंतरावर आमचं बीच होतं. काही स्नॅक्स आम्ही तिथे खाल्लेले आणि पिक्चर्स क्लिक केलं. आणि नंतर आलेलो आमच्या इन्फिनिटी पूलवर एन्जॉय करायला. You can see my baby already enjoys the beach sand. हे काहीच असा नजारा होता आमच्या इन्फिनिटी पूलचा. यू कॅन सी खूप सुंदर असा सी व्यू इन्फिनिटी पूल होतं. आणि रात्री आवरून नो बट दिस इज नॉट फॉर यू. नट्टापट्टा करून आम्ही गेलेलो आमचं डिनर एन्जॉय करायला. तिथे जवळच एक छान असं गार्डन रेस्टॉरंट होतं. थोडं अर्ली डिनर केलं, कारण फार दमून होतो मॉर्निंगपासनं जायची लगबग अँड ऑल. त्यासाठी अर्ली डिनर करून आम्ही परत गेलेलो आमच्या हॉटेलमध्ये रेस्ट करायला. पुढचा व्लॉग लवकरच येईल डे 2चा. आणि खूप छान छान ब्लॉग्स येणार आहे. सो स्टे ट्यून, एन्जॉय अँड बाय.